ऍक्च्युली जेवढा पेपरच्या आधी चेकिंग होते ना मुलांची, तेवढीच जर ते पेपर जेव्हा बनवतात तेवढीच तिकडे झाली ना तर बरं होईल. और अगर एजुकेशन मिनिस्टर है तो पहले बात है उसको पहले प्रॉपर एजुकेशन आना चाहिए. कॉकरोच पार्टी नाव नसतंच पडलं ना. की नेपाळमध्ये जे झालं तसं मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात पण ही गोष्ट क्रांती झालीच पाहिजे. नाही, नीटचा पेपर फुटला चुकीचं झालं, त्या मुलांना साथ दिली पाहिजे. हाजी करू सरकारची, तर हे नसलं पाहिजे. पण जर शिक्षण मंत्री एवढं सगळं करून सुद्धा आम्ही एवढं बोलून सुद्धा नाही ऐकत आहे, त्यांना म्हणजे राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांना स्वतःलाच काही नाही तर एजुकेशन मिनिस्टर को स्पेलिंग नहीं आ रही तो फिर कैसे चलेगा, ऐसे थोड़ी होता है. आंदोलन करतायत तर करा, आणि जर खूप लोक असतील तरी पण असा अर्थ नाही की आंदोलन झालं म्हणजे ते करेक्टच असेल. जर एवढे लोक बोलतातच राजीनामा द्यायला पाहिजे तर द्यायलाच पाहिजे. क्योंकि आजकल का एजुकेशन तो धंधा ही बन चुका है. उन लोगों को बस पैसे से मतलब है. जर आम्हा मुलांसाठी जर एवढं सगळं काय करणार तर का नाही करणार आम्ही. हा, आम्ही देऊ खर्च, आम्ही पण आता युथच आहोत तर आम्हाला पण आता युवा नेत्यांचं पण ऐकलं गेलं पाहिजे. त्यामुळे अभिदीप्यांना साथ देणार. अगर ऐसे ही चलता रहा तो फिर हम लोगों का फ्यूचर तो डार्क में ही है ना, ऑब्वियसली अगर देखा जाए तो. नमस्कार, मी अक्षता आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. कॉकरोच जनता पार्टी. आता नुकतंच दिल्लीमध्ये जंतर मंतर या मैदानावर मोठं आंदोलन पार पाडलं. विद्यार्थ्यांनी खूप चांगल्यापणे सहकार्य केलं. अभिजित दिपके ही त्यांच्या नेतृत्वाखाली यूथ होते, त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला त्यांना. तरीही अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही आहे. दिल्लीत तर आंदोलन होणारच आहे, पण राज्यभरात आता अभिजित दिपके भेटणार आहेत लोकांना. आपण काही लोकांना विचारणार आहोत इकडे की काका, आता जे आंदोलन पार पाडलं दिल्लीमध्ये, आणि दिल्लीमध्ये आंदोलन पार पडलं तरीही अजूनपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा नाही दिला आहे, तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नीटचं पेपर फुटले ही मुलांचं नुकसान आहे, यामध्ये सरकारनं लक्ष घालावं. लक्ष घातलं पाहिजे. पण आता तुम्ही जर पाहिलं की मोठ्या संख्येने मुलं पेटली होती, लिटरली आक्रमक झाली होती, तरीही अजूनपर्यंत आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा नाही दिलाय. तर तुम्हाला असं वाटतंय का की त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे, नाही तर प्रकरण पुढे जाऊन नाही, याची पूर्ण चौकशी करून सरकारने याच्यावरती योग्य कारवाई करावी. दिल्लीमध्ये जर आंदोलन पार पाडलंय तरीही अजूनपर्यंत आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा नाही दिलाय. कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की सरकार आपल्या ज्या मागण्या आहेत त्या इग्नोर करतंय. तर तुला काय वाटतंय की आता जर अभिजित दिपके पुढचं पाऊल उचलतायत, ते बोलतात राज्यभरात आता फिरणार आम्ही, तर काय वाटेल की तू खरंच त्यांना प्रतिसाद देशील असं वाटतंय? हो, देणार. का म्हणून देणार? कारण आता जे काय होतंय ते खरंच तुला मान्य आहे का की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे? दिला पाहिजे. का दिला पाहिजे असं वाटतं? नाही, नीटचा पेपर फुटला चुकीचं झालं, त्या मुलांना साथ दिली पाहिजे. आता परवाच एक आत्महत्या पण झाली, मी काल न्यूज बघितली. अशा केसेस पुढे वाढत जातील, त्यामुळे अभिदीप्यांना साथ देणार. तर ताई, तुला माहितीये का की आता सध्या दिल्लीमध्ये खूप मोठं आंदोलन झालं कॉकरोच जनता पार्टीचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण अजूनही राजीनामा नाही भेटत आहे. तर तुला काय वाटतंय की विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी इग्नोर करतायत का असं वाटतंय? हो, तेच वाटतंय. असं वाटतं. आणि केलं पाहिजे ऍक्च्युली त्यांनी काहीतरी म्हणजे केलं पाहिजे, पाऊल उचललं पाहिजे. असं होणार तर कसं होणार? काहीतरी मंत्रीनी काहीतरी केलं पाहिजे, शिक्षण मंत्रींनी, ज्याने की सगळ्या स्टुडंटला सेक्युअर राहता येईल. आणि हे जर नाही करत आहेत, पाऊल नाही उचलत आहे, म्हणजे हे चुकीचंच आहे ना. हा, मग म्हणून त्यांनी राजीनामा सांगितलंय की आता अभिजित दिपके आहेत त्यांनी राजीनामा द्या असं शिक्षण मंत्रीला सांगितलंय, पण अजून शिक्षण मंत्रीने राजीनामाच नाही दिलाय. तर तुला वाटतंय की जर त्यांच्या अंतर्गत एवढे घोटाळे होतात तर त्यांना त्या पदावरती राहायला पाहिजे असं वाटतंय का? ते तर मी सांगू शकत नाही, पण जर शिक्षण मंत्री एवढं सगळं करून सुद्धा आम्ही एवढं बोलून सुद्धा नाही ऐकत आहे, आणि एवढे तुम्ही तर ऐकतच असणार, एवढे न्यूजमध्ये काय काय गोष्टी येत आहेत, कोण मरतंय, कोण काय करतंय, त्यांच्या पॅरेंट्सवरती काय होत असेल काय नाही ते सांगता येत नाही. मग त्यांनी तर म्हणजे वाटतच नाही, त्यांना जी दिली ना सीट ती सोबतच नाही ना, मग त्यांनी काही ना काही उचललंच पाहिजे पाऊल वगैरे असं. आता जर ते पाऊल नाही उचललं तर अभिजित दिपकेंचं असं म्हणणं आहे की आता मी राज्यभरात फिरणार, म्हणजे दिल्लीत तर आंदोलन होणार पण राज्यभरात फिरणार. तर जर ते समजा महाराष्ट्रात आले तर तू खरंच त्यांना सपोर्ट करशील? म्हणजे इथे जर आंदोलन पेटलंच तर? हा, करेन ना सपोर्ट. जर आम्हा मुलांसाठी जर एवढं सगळं काय करणार तर का नाही करणार आम्ही? आणि किती सारे स्टुडंट्स आहेत, त्यांचे पॅरेंट्सचे पोरं जे आहेत ते लोक तर करणार सपोर्ट, का नाही करणार? कारण की सगळ्यांना आपल्या पोरं इम्पॉर्टंट आहेत. कोण ऑफ होते, कोण काय काय होते, डेट करते, सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे. जर डेट होते म्हणजे काय ना काय केलंच पाहिजे नक्की, आणि मी पण सपोर्ट करणार या गोष्टींना घेऊन.
का नाही करणार? तुला काय वाटतंय ताई, तू करशील की नाही सपोर्ट? हो, मी पण support करेन. तुला कळला मुद्दा काय आहे? हा, कळाला मुद्दा. मग काय वाटतंय तुला की जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर अभिजित दिपकेंनी आंदोलन केलंच किंवा महाराष्ट्रात येऊन जर त्यांनी तुमचा प्रतिसाद मागितला तर देणार का? हा, आम्ही देऊ प्रतिसाद. आम्ही पण आता युथच आहोत, तर आम्हाला पण त्यांचं म्हणजे जे आंदोलन वगैरे ते करतील, आम्ही सोबत उभे राहू त्यांच्या. पण तुला काय वाटतंय की का नाही म्हणजे शिक्षण मंत्रींना एवढं करून म्हणजे एवढं अप्रोच करून की बाबा राजीनामा द्या, पण अजून का नाही राजीनामा देते? तुला काय वाटतंय की सीट इम्पॉर्टंट आहे की त्यांना की आता जे होतंय ते इम्पॉर्टंट आहे असं वाटतं? त्यांना मला वाटतं सीटच इम्पॉर्टंट असेल, त्यामुळे ते तसे करत असतील. बाकी त्यांना विद्यार्थ्यांची काय पडली असती तर मग त्यांनी पण कुठे ना कुठे पुढे काहीतरी केलं असतं ना. केलं असतं. मग काय वाटतं आता जर ते येतील इकडे, आता राज्यभरात फिरायचं म्हणतात, तर ते फिरलेच तर मग खरंच तू त्यांना सपोर्ट करशील? हा, आम्ही नक्की सपोर्ट करू. महाराष्ट्रामधून युथचा सपोर्ट जाईल असं? हा, जाईल सपोर्ट, सगळ्या युथचा सपोर्ट जाईल. तुला काय वाटतंय कुठल्या लँग्वेजने बोलू मी तुझ्यासोबत ते सांग आधी मला. कोई भी चलेगा, मेरे को मराठी समझता है, अच्छा, मैं हिंदी में बात कर हाँ, रही हूँ. ओके, चलेगा. तो क्या लगता है आपको? अभी आपके फ्रेंड्स ने भी बोला कि सपोर्ट करने वाले हैं वो लोग, तो आप भी सपोर्ट करोगे ऐसा लगता है? ऑब्वियसली सपोर्ट करने की ज़रूरत है हम लोगों को, क्योंकि जो आजकल के यूथ है, जो जनरेशन है, उनके फ्यूचर की बात है. अगर ऐसे ही चलते रहे तो फिर हम लोगों का फ्यूचर तो डार्क में ही है ना, ऑब्वियसली अगर देखा जाए तो. और अगर एजुकेशन मिनिस्टर है तो पहले बात तो उसको पहले प्रॉपर एजुकेशन आना चाहिए, क्योंकि उसने भी अभी थ्रेड वगैरह पे कुछ तो पोस्ट किया था कि वो किसी मिनिस्टर से मिला था सिक्किम में करके, तो उसको उसकी प्रॉपर स्पेलिंग नहीं आ रही है, सिक्किम की स्पेलिंग नहीं आ रही है, प्लस उसने मीट का मीट कर दिया था. तो उसको पहले ये सारी चीज़ें पहले उसको प्रॉपर एजुकेशन होना चाहिए, तब तो वो हम लोगों के बारे में सोचेगा ना. एजुकेशन मिनिस्टर को स्पेलिंग नहीं आ रही तो फिर कैसे चलेगा? ऐसे थोड़ी होता है. मग काय वाटतं तुला की आता जे आंदोलन जे होतंय मग का नाही देत आहेत अजूनपर्यंत? राजीनामा का देत नाहीत? का रेजिग्नेशन अजूनपर्यंत मिळत नाहीये? पॉलिटिक्स में तो यही होता है ना कि उन लोगों को थोड़ी ना पब्लिक से लेना देना है. उनको तो ये कि बाबा अपने को आ रहा है बस वो हो गया इतना. उन लोगों को थोड़ी ना बाकी लोगों से लेना देना है, पब्लिक क्या कर रही है क्या नहीं कर रही है उन लोग को उससे थोड़ी ना लेना देना है. अभी वो लोग पब्लिक के ऊपर ध्यान नहीं देते तो हम लोग तो हाँ, क्योंकि आजकल का एजुकेशन तो धंधा ही बन चुका है. उन लोगों को बस पैसे से मतलब है. फीस अगर देखी जाए तो फीस, कॉलेज की फीस 1 लाख 1.5 लाख रुपया होता है. एजुकेशन कुछ नहीं, स्टूडेंट्स को आता है कुछ नहीं आता है. एक प्रॉपर अगर खुद को ये करने के लिए भी बोले, रिप्रेजेंट भी करने बोले, तो बच्चों को खुद को रिप्रेजेंट ही करने नहीं आता है. तो क्या मतलब है इतना बड़ा एजुकेशन लेके, डिग्री लेके, ये सब लेके, और डिग्री लेने के बाद भी आजकल खापे भी जॉब उतना अवेलेबल रहता नहीं है. तो इतना उन लोगों के पहले ऊपर तो पहले ध्यान देना चाहिए, जो भी यूथ है या फिर जो भी स्टूडेंट्स हैं उनके ऊपर प्रॉपर ध्यान देना चाहिए. क्या लगता है एजुकेशन सिस्टम के बारे में, क्या लगता है आपको? पहली बात तो जो एजुकेशन सिस्टम है उसको और ज़्यादा स्ट्रॉन्ग करना चाहिए, क्योंकि अभी नीट का पेपर वगैरह लीक हुआ था करके, तो अगर प्रॉपर ध्यान नहीं दे रहे तभी ये सारी चीज़ें हो रही है ना. अगर उसके ऊपर ध्यान दिए होते या फिर कुछ अच्छा एक अच्छे तरीके से स्टेप लिए होते तो थोड़ी ना ये सब कुछ होता था. हाँ, क्यों नहीं करना चाहिए? अभी वो यूथ के लिए इतना कर रहे तो हम लोगों को अपने लिए नहीं कर सकते. वो दूसरे का सोच के उनके बारे में कर रहे तो हमें तो अपने लिए करना ही पडेगा ना. हो, राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतंय आताच्या सध्याची परिस्थिती जी युथवरती आली आहे त्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? त्यांना म्हणजे राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांना स्वतःलाच काय नाही येत तर दुसऱ्यांना म्हणजे काय सांगणार. दुसऱ्यांना काय सांगणार आहे? तू काय काम करतेस? कॉलेज स्टुडंट. तू कॉलेज स्टुडंट आहेस. जर एवढे लोक बोलतात तर राजीनामा द्यायला पाहिजे तर द्यायलाच पाहिजे. ओके, राजीनामा दिला पाहिजे. तुला काय वाटतंय? आंदोलन करतायत तर करा, आणि जर खूप लोक असतील तरी पण असा अर्थ नाही की आंदोलन झालं म्हणजे ते करेक्टच असेल. त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, डायरेक्शन असली पाहिजे. ती डायरेक्शन आणि लिडरशिप असेल तर ते आंदोलन सक्सेसफुल होईल आणि मग ऐका, असं मला वाटतं. पण जर आम्हाला कोणती संधी नाही मिळाली समाजात तर मग जुनेच लोक करत राहतील. मग आम्ही काय करणार आहे? आम्ही कॉर्पोरेटमध्ये जाऊन जॉब करू आणि हाजी करू सरकारची, तर हे नसलं पाहिजे. तर आता जे युवा जे नेते आहेत किंवा जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांना जास्त इंटरेस्ट नसला तरी त्यांच्यामध्ये ती जनजागृती झाली पाहिजे आणि ते लोक पण आले पाहिजेत की हां, आम्हाला पण समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि मला तरी वाटतं की कुठेतरी चेंज आलाच पाहिजे. जसा तिने सांगितलं की नेपाळमध्ये जे झालं तसं मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात पण ही गोष्ट क्रांती झालीच पाहिजे. आणि त्याची सुरुवात मला वाटतं की आपल्यातल्याच कोणत्या तरी व्यक्तीने केली पाहिजे, युवा नेत्यांनी किंवा मराठी माणसाकडून व्हावी, इतकीच इच्छा आहे. बरं, जर मराठी माणसाचं आले तर आता बघ, जर अभिजित दिपके मराठी आहेत आणि त्यांनी आता पूर्ण देश हलवून ठेवलेला आहे आणि ते आता म्हणतात की बोलतात ना आता राज्यभरात फिरणार आहेत. महाराष्ट्रात जर आले तर खरंच आपल्या युवा पिढी म्हणजे मराठी युवा पिढीचा त्यांना प्रतिसाद असेल का? हे असतं की आता
ती व्यक्ती मराठी आहे ह्याच्याशी काय नाही, पण बाकीचे पण खूप युवा नेते आहेत. जर आपल्या इतक्या एज्युकेशन सिस्टीममध्ये इतकं करप्शन होत आहे, तर मग मराठी असून पण ती व्यक्ती जर चुकीची असली तर ती चुकीचीच ठरते. तर त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्यांना पण संधी मिळाली पाहिजे, किंवा थोडं आपल्या आता युवा नेत्यांचं पण ऐकलं गेलं पाहिजे. त्याशिवाय चेंज तर नाही येणार समाजात. आता कसं आहे की नीटचे पेपर लीक होत आहेत हे आपल्याला आता समजलंय, कारण का हे बाहेर निघालंय. पण ते जर बाहेर निघत नसेल तर मागे किती गोष्टी झाल्या आहेत ते आपल्याला माहिती नाही. खूप जणांचं नुकसान झालं आहे, जे खरंच शिक्षणावर एफर्ट्स टाकतायत त्यांच्यापेक्षा जास्त जे पैसे काढून हे करतायत, पॉलिटिशियनची मुलं आहेत वगैरे, असे पण लोक आहेत की जे खूप पैशांचा माज दाखवून आजकाल हे करतायत, राज्य करतायत. तर ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, कारण का खूप मुलं अशी आहेत जी गरीब कुटुंबातून येतात, दिवस रात्र मेहनत करतात, त्यांना करायचं असतं, इच्छा असते, पण काही गोष्टी असतात ज्यामुळे त्यांची जागा दुसरी कोणतीतरी व्यक्ती घेते, आणि हे चुकीचं आहे. तुला काही बोलायचं होतं? ॲक्च्युली जेवढा पेपरच्या आधी चेकिंग होते ना मुलांची, तेवढीच जर ते पेपर जेव्हा बनवतात तेवढीच तिकडे झाली ना तर बरं होईल. म्हणजे मी आता बघितलेत व्हिडिओज, मुलांचे जे इकडचे खिसे किंवा फाडून वगैरे हे करतात, तिकडे चेक करतात, बूट बीट काढायला सांगतात. तेवढी चेकिंग मुलांची करण्यापेक्षा तुमच्याच सिस्टीममध्ये जेवढी चेकिंग केली तर बरं होईल. ॲक्च्युली की आता हे सगळे आंदोलनं घडतायत, युवा पिढी आक्रमक झालेलीच आहे, तर खरंच एक क्रांती घडेल असं वाटतंय तुला युवा पिढींच्या अंतर्गत? नाही घडणार. नाही घडणार असं वाटतंय? का वाटतं मी तुला? फक्त आणि फक्त रेझिग्नेशनला सपोर्ट करतो धर्मवीर प्रतापचा. बाकी मी CJPला बिलकुल सपोर्ट नाही करत. तू CJPला सपोर्ट नाही करत? सपोर्ट ॲज अन लॉजिकच नाही ना त्या पार्टीमध्ये, कारण की एकतर अभिजित दिपकेनी जे पेज बनवलं त्याला फॉलोअर झाले, पण दिल्लीमध्ये आय गेस जास्तीत जास्त 6 की 7,000 लोक झालेले. तर त्याला जे ॲडव्हर्टाईज केलं की खूप मोठा यूथ आहे, ते सगळं पण एकतर फेक आहे. त्याच्यानंतर तुमचा मुद्दा होता की तुम्हाला पाहिजे की रेझिग्नेशन करावं, त्याला तर सगळेच जण सपोर्ट करतात. मी करतोय, जे CJPला सपोर्ट नाही करत ते पण करतात. पण त्यामध्ये आपल्याला दिसले की नारे चुकीचे नाही बोलू शकत, पण भरकटला तो विषय. नंतर RSSला मध्ये आणलं त्यांनी, आणि RSSबद्दल वाईट बोलले. ते एक रिलिजियस ऑर्गनायझेशन आहे, अँटी नॅशनल नॅशनल आहे, ते आपल्याला डिसाईड करायला हक्कच नाही, तर त्याबद्दल तर नव्हतं बोलायला पाहिजे. नंतर कास्टिझमचं नेहमी चालतं, पण ब्राह्मणवाद आणला, त्यामध्ये क्लिप आले ज्यामध्ये ब्राह्मणांना पण कोणतरी काहीतरी बोललं आहे. सो बेसिकली जर का तुम्ही जमा करताय एका नॅशनल कॉजसाठी की हा भाई रेझिग्नेशन केलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मुद्दे खूप, तो मुद्दा सोडून बाकीचे मुद्दे जास्त आले जे भरकटले गेले आणि ते खूप निगेटिव्हमध्ये गेले. जसं की आता तुम्हाला रेझिग्नेशन पाहिजे तर ठीक आहे, बरोबर आहे, पण तुम्ही BJP मुर्दाबादचा नारा ह्याच्यामध्ये लॉजिकच नाही आहे ना, कारण की गव्हर्नमेंट आत्ता आली आहे 14ला, पण त्याच्या आधी पण पेपर लीक होत होते आत्ता जसं तुम्ही बोलला, तर त्यावेळी गव्हर्नमेंट वेगळी होती ना. त्याच्या व्यतिरिक्त झालं तर नेपाळला जर कम्पेअर करते ते पण एकदम म्हणजे त्याच्यामध्ये पण लॉजिक नाही, कारण की नेपाळचा सगळ्यात फेमस क्लिप होता ज्यामध्ये एक टीनेज मुलगा होता, मला जर नाव नाही आठवत, त्याच्या छातीवरती गोळी लागलेली तरी तो वरती उभा होता, लाईक बोलतात ना बसवरती की कुठेतरी. मग त्या लेवलचं अग्रेशन होतं, त्यांचा कॉज पण तेवढा स्ट्रॉंग होता. आणि इकडे आपण बघितलं अभिजित दिपके आले आणि आय गेस त्यांना काहीतरी हीट स्ट्रोक की काय झालं आणि ते गाडीत जाऊन बसले. तर जर का नेता असा असेल तर मग यूथ त्यांच्याकडनं काय इन्स्पायर होणार? एकतर तुम्ही आला त्याच्यामध्ये म्हणजे खूप न पटण्यासारख्या गोष्टी जास्त होत्या पटण्यापेक्षा. आता कॉक्रोच जनता पार्टी ही एक स्वतंत्र आंदोलन आहे, ती एक मोमेंट आहे. जर ही राजकीय वर्तुळात जर झाली तर तुझं काय म्हणणं आहे की पॉलिटिकलच होणार शेवटी आणि पॉलिटिशियनमध्येच हे फिरणार? जर काही आंदोलन असतं तर कॉक्रोच पार्टी नाव नसतंच पडलं ना, ते कॉक्रोच जनता कॉक्रोच काहीतरी ठेवा. पार्टी लागले म्हणजे तुम्हाला ते ऑलरेडी आपल्याला समजलं पाहिजे की त्यांचे फ्युचर इंटेन्शन्स काय. पार्टी लावले त्यांनी, ते ऑलरेडी इनफॅक्ट जेव्हा पार्टी बनली त्यावेळीच आय गेस त्यांचे 7-8 मिलियन झाले. ज्यावेळी मी पेज चेक केलं, मी पण फॉलो केलेलं त्यांना, पण नंतर मी ते 2 फॉलोइंग भेटले. आता त्यांचे फॉलोइंग 0 आहेत, पण आधी 2 होते ज्यामध्ये दोघं पण लेफ्टिस्ट लिबरल होते. जर का मी राईटी म्हणजे ते पण मॅटर नाही करत ॲक्च्युली की माझं पॉलिटिकल व्ह्यूज काय आहेत, पण जर का तुम्ही स्वतःला न्यूट्रल प्रेझेंट करताय की आय एम न्यूट्रल किंवा पॉलिटिकली न्यूट्रल, तर तुमचे जे लीडर्स आहेत, टॉप लेवलचे मॅनेजमेंट आहे, ते सगळे एका पार्टीला किंवा एका विचारापासून का आलेत? तर मी का बिलीव्ह करावं की न्यूट्रल आहेत म्हणून? म्हणजे मला लॉजिकच नाही. त्यानंतर ह्यांनी ऑलरेडी एवढे स्लोगन्स वगैरे खूप म्हणजे कंपॅरिझनच नाही. रेझिग्नेशनसाठी फुल सपोर्ट आहे आणि CJP पार्टी आता नेक्स्ट सॅटर्डेला पण करणार आहे आय गेस, परत दिल्लीत येणार आहे त्यांनी बोललेत. पण 6,000 तर लोक आली, त्यातली तर 3,000 तर बोलतात ना, नाही म्हणलं तरी
800-900 रिपोर्टर्स असतील आणि सोशल मीडियावाले होते, आता आपण रील बघितले, बाकीचे 2000 टाइमपास करायला आले. बाकी क्लिपमध्ये आपल्याला दिसलं की कसे सपोर्ट करणार होते ज्यांना नॉलेज नाही. एक तर क्लिप होती की मैं मेरे गर्लफ्रेंड के लिए आया हूँ क्योंकि वो डिप्रेशन में थी. तर अशा लोकांनी तर नाही बदलणार ना हे सगळं. पण Youth त्या ची तिचा quality ते matter करते. ते काय होतं माहितीये का, त्याची गर्लफ्रेंड जी होती ती नीट एक्झाममध्ये होती, तिने नीट Exactly. एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये ते नीट एक्झामचा जेव्हा पेपर लीक झाला त्याच्यामुळे ती पोरगी डिप्रेशनमध्ये गेली. तर Exactly. समवेळ समहाव ती येऊ शकली नाही म्हणून तिच्या बॉयफ्रेंडनी तिला पाठिंबा दिला की ठीक आहे मी जातो. Exactly. सो इट वॉज रिअली व्हेरी फेअर. असं तर म्हणायला गेलं तर एखाद्या गोष्टी प्रेमात जरी असू दे पण एकामेकांना सपोर्ट करतायत. बट जेनझीज सारखं ते आंदोलन झालं खरं तर, असं वाटतंय का तुला? नाही Full झालं. जेनझीज म्हणजे नाही जेनझीज असं झालं की एक- स्लोगन्स असे फुल जेनझीज होते त्यांचे. बोलतात ना की माइंडसेट काहीतरी वेगळं होतं, किंवा बोलतात ना जे ते आंदोलनामध्ये जे स्लोगन्स बोलत होते किंवा जे ते नारे लावत होते त्याच्यामध्ये काही चुकी वाटली का तुला? असं नारे लावताना जर खूप चुकी झालीच आहे, सगळ्यांना क्लिप्स आलेत. दुसरं जेन्झी प्रोटेस्ट होता का, तर जनरली एक प्रोटेस्ट होता तर त्याचा एक कॉज होता, तर तो कॉज फॉलोच नाही झाला आहे मेन. कारण की तुम्ही जे कम्पेअर करताय गर्लफ्रेंडसाठी आला, म्हणजे ते सिरियसनेसच नाही ना. ती क्लिप ॲज अ फन वेमध्ये सगळ्यांनी बघितली. ज्यांनी पण लाईक केली त्यांनी ते लव्हवाल्या ॲस्पेक्टसाठी लाईक केली. कोणी ती रील ह्याच्यासाठी नाही लाईक केली वाव प्रोटेस्टसाठी आलाय. तर तुमचा जर का मोटिव्ह अचीवच नव्हतं तर मतलब काय? कारण की हे काय कुठल्या लोकल जेन्झी प्रोटेस्ट नाही, ते खूप मोठ्या लेवलला आहे. इनफॅक्ट 22 मिलियन की 23 मिलियन नॉट अ जोक ना. आणि इन रिअल तुम्ही 2200 लोक पण मुश्किलीने दिसतात, तर अर्थ काय असायला? मग लास्टचा एक प्रश्न की तू जरी CJPला नसेल हे करत सपोर्ट करत, पण तुझंही असं म्हणणं आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. पण कुठेतरी युथचं असं म्हणणं आहे की ते CJPलाही सपोर्ट करतात आणि ते जे काही करतायत ते चांगलंच करतायत. आता तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तिसरा टप्पा येतोय आता, कुठे ना कुठेतरी अभिजित दिपके जे आहेत ते आता राज्यभरात फिरणार आहेत. त्यांना प्रतिसाद प्रत्येक राज्यातून कसा मिळतोय हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.